महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण 17 जागांसाठी लढत पार पडते। यात महायुतीतील शिवसेनेच्या म्हणजेच एकनाथ शिंदेच्या वाट्याला ज्या 4 जागा आलेल्या आहेत त्या कोणत्या, तर ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणी या 4 जागा शिंदेच्या शिवसेनेला मिळालेल्या आहेत। तुम्हाला माहिती असेलच, ठाण्याच्या जागेवरती भाजपनं दावा केला होता। भाजपला ही जागा हवीच होती। एकनाथ शिंदे याच जागेवरून नाराज झाले होते। ठाणे हे पहिल्यापासूनच शिवसेनेकडे राहिलेलं आहे आणि ठाण्याची जागा आम्हालाच हवी असं शिंदेंचं म्हणणं होतं। ठाण्याला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटलं जातं। जर ठाण्याची जागा ही भाजपकडे गेली असती तर एकनाथ शिंदेच्या अस्तित्वाचा प्रश्न हा निर्माण झाला असता। ठाण्याची जागा पाहिजेलच यासाठी ते आग्रही तर होतेच, त्यासोबतच ते आक्रमकही झाले होते आणि त्या पद्धतीनं त्यांना ती जागा देखील मिळाली। ठाण्यातून शिवसेनेचे उमेदवार हे रवींद्र फाटक असणार आहेत, त्यांना उमेदवारी ही देण्यात आलेली आहे। नाशिक मधून नरेंद्र दराडे, यवतमाळ मधून दुष्यंत चतुर्वेदी आणि परभणी हिंगोली मधून सईद खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे। या उमेदवारी संदर्भात तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।